लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजताच प्रत्येक गावामध्ये नेते मंडळींचा राबता वाढताना दिसून येत आहे. माढा मतदारसंघातील डोंगराच्या कुशीत वसलेलं रणदुलाबाद हे गाव प्रचंड मोठ्या पाणी टंचाईचा सामना करत आहे. तब्बल 6 ते 7 दिवसानंतर गावात नळाला पाणी येते व याचेच भांडवल प्रत्येक येणाऱ्या निवडणुकीत करून लोकप्रतिनिधी मताचे राजकारण करत असतात व वेगवेगळी पाण्याच्या संदर्भात आश्वासनं देत असतात, असं या गावकऱ्यांचं मत आहे. परंतु यावर्षी रणदुलाबाद गावचे गावकरी हे प्रचंड संतापात असून येणाऱ्या प्रत्येक लोकप्रतिनिधीला तो पाण्याविषयी जाब विचारण्यात असल्याचे चित्र दिसून येत आहे. या रणदुलाबाद गावात YFC न्यूजची टीम पोहोचली व जाणून घेतला येथील नागरिक सहन करत असलेल्या भीषण पाणी टंचाईबाबतच्या नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया. YFC प्रतिनिधी मुकुंदराज काकडे, रणदुलाबाद. ही सुशिला जो गेलेला आहे तो रस्ता 25 वर्षापूर्वी मंजूर झाला आहे, अजून तो झालेला नाही. तर तो रस्ता होणे मग पहिला महत्वाचा विषय आहे आमचा. आणि पाणी प्रश्न आणि शेतीला पाणी. शेतीला पाणी म्हणतात की रस्त्याचाही प्रश्न या भागात मोठ्या प्रकर्षाने जाणून येतो. काय सांगाल थोडक्यात, पाणी आणि रस्त्याचं मोठी समस्या आहे, काय सांगाल थोडक्यात? रणदुलाबाद गाव हे तसं उत्तर कोरेगावातलं शेवटचं टोक असल्यामुळं भौगोलिक परिस्थितीमुळं पाणी काही आसनगावपर्यंत आलं, करंजखोपपर्यंत आलं, पण शेवटपत्र पाणी आम्हाला आलेलं नाही. पूर्णपणे आमची जिरायती शेती कोरडवाहू असल्यामुळं येथील सगळे लोक रोजगारासाठी बाहेर पडतात. दुसरी गोष्ट, गेले 50 वर्षापासून रणदुलाबाद जो 1600 रस्ता आहे तो 50 वर्ष शंकरराव अण्णांच्या काळात काय सुरुवात झाली, त्यानंतर त्याची पूर्तता झाली नाही. हा रस्ता नसल्यामुळे आमच्याकडचे तुमच्या शिरवळला वगैरे जाणारी कंपनीतली मुलं ही रात्री बेरात्री येतात, त्यांना त्या खडतर रस्त्यातनं यावं लागते. तर दळणवळणाची सोयीने आमचा भाजीपाला मार्केटला वाईला जवळच्या जवळ जाऊ शकतो. आम्हाला तालुका म्हणून कोरेगाव सुद्धा लांब पडतंय आणि साताराही लांब, फलटणही लांब. मतदारसंघ जरी फलटण असला तरी आम्हाला वाईची बाजारपेठ जवळची वाटते. आणि पाणी नाही, रस्ते नाही, अशी चारी बाजूनं या गावाची कोंडी झालेली आहे आणि दुर्लक्षित असल्यासारखं या गावाची अवस्था झालेली आहे. बाबा, तुम्ही काय सांगाल? ज्येष्ठ आहे तुम्ही, कितीतरी पावसाळ्याखाली राजकारण बघितलं जवळून. काय वाटतं तुम्हाला, येणारा खासदार कसा असावा? विद्यमान खासदारांनी या गावात काम केलं का? पाणी देणारा असावा. फक्त काय होतंय की 5 वर्ष मतदान झालं की विषय परत त्यांचा संपतोय, परत ती 5 वर्षांच बघा इकडे येते. त्यामुळे पाण्याची मोठी समस्या असते इथे, भीषण समस्या पाण्याची. बाबा, काय सांगाल तुम्ही की पाण्याची समस्या आहेच, परंतु अजून काय समस्या आहे गावची की या गावात ते खासदारांनी येणाऱ्या करावं असं वाटतं तुम्हाला? पाण्याची सोय, पाणी भरपूर मिळावं, शेतीला म्हणा ते पाणी नाही. आता सध्या प्याचंच पाण्याचा प्रॉब्लेम आहे ना मोठा. 8-8, 10-10 दिवस पाणी येत नाही, काय काय वेळेला 4-4 दिवस आंघोळ्या करायला येत नाहीत. त्यामुळं इथपर्यंत अवस्था आहे. 4-4 दिवस हे बाबा सांगतात की आंघोळही करता येत नाही. पाण्याची मोठी भीषण अवस्था या रणदुलाबादकरांना दिसून येते. आपल्याबरोबर अजूनही काही ज्येष्ठ नागरिक आहेत, काय मत व्यक्त करतात, कशा पद्धतीने ते त्यांच्याकडून जाणून घेऊ. काय बाबा सांगाल, तुमची समस्या पाण्याची त्यांनी सांगितलीच, अजून काय वाटतं की येणाऱ्या खासदारांनी हे करावं? आणि येणाऱ्या खासदारांनी एकच, पाणीचे पहिला प्रश्न सोडवावा. पाण्याचा प्रश्न. पाण्याचा तुम्ही काय सांगाल? आता आम्ही काय तेच सांगणार. पाण्याचा प्रश्न हे 4 लई दिवसाचं पाणी झालं की माणसाची तब्येती बिघडतात. कुणाला खोकला येतोय तर कुणाला ताप येतोय, सर्दी होती ज्या दिवसाच्या पाण्यानं. तर त्याची लवकर तजवीज व्हावी एवढीच आमचं मागणं आहे, दुसरं काय नाही. पाण्याची भीषण समस्या या ग्रामीण भागातील लोकांना भेडसावत आहे. माढा मतदारसंघातील हे रणदुलाबाद हे गाव डोंगर कपारीच्या कुशीत वसलेलं हे गाव आहे. आपण अजूनही जाणून घेत आहोत. काय सांगाल तुम्ही की हे या गावाला पाण्याची भीषण समस्या आहे, परंतु येणाऱ्या खासदारांना कशा पद्धतीने सोडवावी आणि अजून काय समस्या तुमची? मुळात तर आमच्या उत्तर कोरेगावमध्ये 8-10 गाव आहेत, त्यांना फक्त पाणी हा प्रश्न महत्त्वाचा आहे. आणि येणाऱ्या खासदारांनी आमदारांनी आमची नुसती दिशाभूल केलेली. आत्तापर्यंत कुणीही पाणी दिलेलं नाही आणि आमच्या 5-6 गावांना फक्त पाण्याची आवश्यकता आहे. पाणी हा महत्त्वाचा प्रश्न. इथून मागं आम्हाला MIDC होणार होती, ती राजकीय वादातनं हाणून पाडली गेली. आमचा कुठलाही विकास कुठल्याही बाबतीत होत नाही. हा रस्ता जाणार होता पंढरपूर पोलादपूर, तो झाला नाही. म्हणजे आमचं नुकसानच आहे. आम्हाला फायदा आहे शासनाकडून कुठलाही. येणारा खासदार आमदार नुसती आमची दिशाभूल करतोय. आमचे मेन पुढारी असतात त्यांना नाचावलं जातं, त्यांच्या मागे आमची जनता पळली जाते आणि आमची पूर्ण दिशाभूल होती. येणाऱ्या ठराविक गावातल्या पुढाऱ्यांनी नाचायचं, हा येणार आणि हा आल्यानंतर आमचा काही विकास झाला. गेले 70 वर्ष आम्ही आहे त्या स्थितीत अजूनही.
आम्हाला कुठलाही विकासाला वसना वागणा पाणी येणार होतं, त्याही पायपा निकृष्ट दर्जाचं झाल्या, ती पाणी आम्हाला प्यायला 7-7 दिवस पाणी नाही. गावची परिस्थिती आमच्या 4-5 गावांची इतकी दयनीय अवस्था आहे की 7व्या दिवशी पाणी येतंय. अक्षरशः माणसांना 3ऱ्या दिवशी आंघोळ करायला लागते. त्या पाणी हा विषय आमचा सगळ्यात महत्त्वाचा आहे. तीच प्रत्येक राजकारण आम्हाला पाणी देऊ शकत नाही. ही आमची अवस्था आहे. आमचं राजकीय पुढारी प्रत्येक गावात एक पुढारी आहे, पण कुणीही लक्ष देत नाही. नुसतं यायचं, पुढाऱ्यांच्या मागं नाचायचं आणि आम्ही सतरंजा उचलायचे, एवढंच काम आमचं राहिले, बाकी काही राहिलं नाही. प्रत्येक इलेक्शनला येणार, आमदारांनी यायचं, खासदारांनी यायचं आणि आम्हाला नाचवायचं 4-5 दिवस आणि नाचलं की नंतर विषय सोडून द्यायचा. एवढी अवस्था बेकार करून ठेवली आमचं राजकारण आहे आता. त्यांनी सांगितलं की पुढाऱ्यांनी यायचं आणि आम्हाला सतरंजा उतरायला लावायच्या आणि 3-3 दिवस आणि 7-7 दिवस आम्ही आंघोळ करणार. काय सांगाल याबाबत थोडक्यात? मूळ पाण्याचाच प्रश्न आहे. पाणी प्यायला नसल्यामुळं आंघोळीचं तर लांबच राहतंय. कारण आंघोळ मग 3-3, 4-4 दिवस करता येत नाही, कारण प्यायलाच पाणी पुरत नाही, तर आंघोळ काय करणार आहे. मग कपडे तर त्या टॉयलेटला यायला त्याला आता पाणी लागतंय. ते कपडे जे धुतात तेच पाणी टॉयलेटला यायला वापरतात, किंवा फरशी तर धुयाचं लांब, आंघोळीचं सुद्धा लांब, पाणीच प्यायला प्रश्न आहे मोठा. ते कृष्णाचं काय ह्याचं पाणी येतंय ते वसना वांगणाचं, ते तिथंच काय पायपा वगैरे खराब आहे त्या, ते काय काम व्यवस्थित केलं नाही, त्यामुळे काय पाण्याचा प्रश्न काय मिटत नाही. आणि कुठला पण आमदार खासदार येतोय नुसतं भाषण सांगून जातोय की तुम्हाला पाणी देऊ, पण कुणी पाणी देऊ शकत नाही आणि आजपर्यंत दिलं सुद्धा नाही. विद्यमान खासदारांनी काय तुम्हाला वाटतं की काम केलं का, आणि येणारा खासदार कसा असावा काय वाटतं थोडक्यात? येणाऱ्या खासदारांना आम्हाला एकच अपेक्षा आहे की आमचा पाणी प्रश्न 5-6 गावांचा सोडवावा. आम्हाला जो आमदार मिळेल ना, जो खासदार येईल ना, त्यांनी आमचा पहिला प्रश्न रस्त्याचा राहू द्या, कुठला, फक्त पाणी प्रश्न सोडवला की आम्ही ती जनता सगळी त्या आमदार खासदाराच्या मागे राहू. आम्हाला एकच प्रश्न फक्त की पाणी असा प्रश्न सोडवा. माढा मतदारसंघातील आपण या रमदुलाबादमध्ये आलो होतो आणि त्यांची मोठी समस्या म्हणजे पाण्याची समस्या आहे आणि भीषण वास्तव हे पाण्याचं दिसून येते. 7-7 दिवसानंतर हे पाण्याची समस्या या नागरिकांनी बोलून दाखवली आणि येणारा खासदार तर त्यांना फक्त पाण्याची सोडवणूक करून देणारा असावा असं या नागरिकांनी सांगितलं. कॅमेरामन आशिषसह मुकुंदराज काकडे, रमदुलाबाद.